रिसोड तालुक्यातील केनवड या गावात आज एक अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण पाहायला मिळालाय। केनवडमधील 3 जिद्दी युवकांनी अग्निवीर परीक्षेत यश मिळवत भारतीय सैन्यात जाण्याचा मान मिळवला आहे। हे 3 युवक आहेत प्रतीक गोळे, विठ्ठल काळे आणि करण शेवाळे। त्यांच्या या यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी गावात भव्य युवा गौरव मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आणि महाराजांच्या स्मरणाने या गौरव सोहळ्याला शुभारंभ करण्यात आलाय। यानंतर 3ही अग्निवीरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन जंगी सत्कार करण्यात आला। या सत्कारासाठी गावातील माजी सैनिक सुधीर गोळे, सोळंके साहेब आणि प्रल्हाद शेवाळे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते। सत्कारानंतर गावभर बँड पथकासह युवा गौरव मिरवणूक काढण्यात आली। रस्त्यांच्या दोनही बाजूंना महिलांनी सुंदर रांगोळ्या काढल्या आणि 3ही नौजवानांचं औक्षण करून स्वागत केलंय। गावभर भारत माता की जय या घोषणांनी दुमदुमले। या संपूर्ण केनवड गाव देशभक्तीच्या आणि उत्साहाच्या रंगात न्हाऊन निघाले होते। या कार्यक्रमातील सर्वात भावुक क्षण ठरला जेव्हा 3ही युवकांचे पालक आपल्या मुलांना अग्निवीर म्हणून पाहून डोळ्यांतून आनंदाश्रू अनावर झाले। गरीब परिस्थितीतून संघर्ष करत या युवकांनी मिळवलेले हे यश खरोखरच प्रेरणादायी आहे। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार फिरोज शाह यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन भागवत गोळे यांनी मानले। या संपूर्ण कार्यक्रमासाठी भागवत गोळे यांनी विशेष परिश्रम घेतले। गावातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन या 3ही जिद्दी युवकांना भरभरून शुभेच्छा दिल्या। केनवडच्या या 3 वीरांनी गावाचे नाव उज्ज्वल तर केलेच परंतु इतर तरुणांसाठीही प्रेरणेचा एक सुंदर मार्ग दाखवला आहे। आपला ग्रामीण तर्फे या 3ही नव अग्निवीरांना मनपूर्वक शुभेच्छा। तसेच या जवानांची बातचीत केली आहे फिरोज शाह यांनी, बघूया। नुकतीच अग्निवीर या परीक्षेचा निकाल लागलेला आहे। त्या अनुषंगाने केनवड नगरीतील 3 युवकांनी घवघवीत यश संपादन करून त्यांनी भारतीय सैन्य दलात आपलं स्थान निर्माण केलेलं आहे। देश रक्षणासाठी ते जाणार आहेत। यासाठी जे 3 युवक आहेत केनवड नगरीचे करण शेवाळे, विठ्ठल काळे आणि प्रतीक गोळे, हे 3 युवकांनी घवघवीत यश संपादन केलेलं आहे। त्यांचे पालक आपल्या बरोबर आहेत बोलण्यासाठी। मला सांगा, तुमच्या मुलाने यश संपादन केलेलं आहे, तुम्हाला कसं वाटतंय? आनंद झाला। तुमची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे आणि गरिबीची। मेहनतीने केलं, देश रक्षणासाठी तुमचा मुलगा जातोय, काय सांगाल? काय नाही, जरा बरं वाटलं सांगायला, काय नाही जसं करमलं तसं। आपण बघू शकता त्यांचे शब्द कोणत्या शब्दात व्यक्त करावं असं व्यक्त होता येत नाही। त्यांचा जो मुलगा यश संपादन केलेला आहे भारतीय सैन्य दलात, त्यांनी स्थान निर्माण केलेलं आहे, तो आपल्याबरोबर आहे। मला सांग मित्रा, तू आता भारतीय सैन्य दलात तुझं स्थान निर्माण केलेलं आहे आणि देश रक्षणासाठी तू जाणार आहे, काय म्हणशील तू यावेळेस? काय म्हणशील म्हणजे सांगायचं म्हणजे माझे आजोबा इंडियन आर्मीमध्ये आधी स्टार्टिंगली, तर त्यांचीच परंपरा मी जपणार अशी मला इच्छा आहे। त्यांचीच म्हणजे त्याची फर्स्ट पिढी म्हणजे त्याची सेकंड थर्ड पिढी म्हणजे माझी पिढी आहे। अच्छा। यानंतर जो काळे आहे त्यांचे जो काळे होता मुलगा, त्यांचे वडील आहेत आपल्याबरोबर। तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मुलानं यश संपादन केलेलं आहे आणि देश रक्षणासाठी तू जाणार आहे, काय सांगाल? देश रक्षणासाठी जाऊन यांनी मेहनत करून देश रक्षणासाठी चांगले कामं करावं ही माझी इच्छा आहे। नक्कीच यांना देखील काय म्हणावं असं सूचना असं झालेलं आहे। त्यांचा मुलगा आहे सैन्य दलात सामील झालेला आहे। मला सांगा, काय वाटतंय तुम्हाला, तुम्ही देश रक्षणासाठी आता जाणार आहात, काय सांगाल? देश निवड झाल्याबद्दल खूप आनंद होत आहे, असं कौतुक गगनात मावून नाही राहिले। तुम्ही जी नवीन पिढी आहे त्यांच्यासाठी काय सांगाल? मेहनत केल्यानंतर सर्वच लागणार आहेत। आता थोड्याफार विचारून कमी जास्त विचारून खूप काही कटूही शकतात। मेहनत आज भरपूर मुलं मेहनत करत आहेत, सर्वांनाच यश मिळेल प्रयत्नांना सर्वांचं। यानंतर प्रतीक याचे वडील आहेत। काका, तुम्हाला काय वाटतं, तुमचा मुलगा हा देश रक्षणासाठी जातोय? मला एकदम आनंद झालेला आहे की माझा मुलगा देश रक्षणासाठी जात आहे आणि माझी इच्छा होती पूर्ण, मला त्याची इच्छा होती पण माझं शिक्षण पूर्ण झालं नाही, त्याच्यामुळे मी काही गेलो नाही, तरी माझ्या मुलाने माझी इच्छा पूर्ण केली, त्याचा तुम्हाला अभिमान आहे। अच्छा, तुम्ही टेलर काम करता, तुमची हलाखीची परिस्थिती आमच्या म्हणजे एकदम हलकीच परिस्थिती आहे। त्या हलकी परिस्थितीत यांनी खूप यश मिळवलं, त्याचा मला अभिमान आहे। मला सांगा, तुमची निवड झालेली आहे आणि काय सांगाल, तुम्ही जी येणारी नवीन पिढी जे प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी काय सांगाल? नवीन पिढ्यांना एवढंच सांगणं आहे की त्यांनी सुद्धा प्रयत्न करावे
आणि जे या रिझल्टमध्ये कटलेले आहेत त्यांनी हार मानू नये, त्यांनी पण नेक्स्ट ट्राय करावा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.